मुंबई महापालिकेसमोर 68% नालेसफाईचं आव्हान आहे। नालेसफाईकडे अधिकारी आणि कंत्राटदारांकडून दुर्लक्ष करण्यात आलंय। मुंबईत आतापर्यंत केवळ 12%च नालेसफाई पूर्ण झाली। 31 मे पर्यंत 80% नालेसफाई पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत। त्यामुळे मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई 31 मे पर्यंत 80% झालीच पाहिजे। या महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या इशाऱ्याला पालिका अभियंते आणि कंत्राटदारांनी मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतं। कंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ 12% नालेसफाई केली आहे। पावसाळ्यापूर्वी उर्वरित 68% शिल्लक असलेली नालेसफाई कधी होणार असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। मुंबईमध्ये आतापर्यंत केवळ 12%च नालेसफाई पूर्ण झाली आहे। नालेसफाईच्या मुद्द्यासंदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात। 31 मे पर्यंत 80% नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्देश आहेत, तसे आदेश देण्यात आले। मात्र आतापर्यंत केवळ 12%च नालेसफाई झाली आहे। मुंबई महापालिकेसमोर आता तब्बल 68% नालेसफाईचं आव्हान आहे। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडल्यात। शिल्पा, खरं तर पाहतोय 80% नालेसफाईचा आदेश आहेत, केवळ 12% नालेसफाई आतापर्यंत झालेली आहे, काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई ही 31 मे पर्यंत 80% झाली पाहिजे। या महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील इशारा दिलेला आहे। मात्र पालिका अभियंते आणि कंत्राटदारांनी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याला दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। आयुक्तांनी दिलेल्या मुदतीला आता 1.5 महिना शिल्लक राहिलेला आहे। मात्र कंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ 12% नालेसफाई केल्यामुळे पावसाळ्यापूर्वी जी उर्वरित राहिलेली सफाई आहे, 68% शिल्लक राहिलेली सफाई, ती नालेसफाई कशी होणार आणि कधी होणार असा सवाल देखील आता मुंबईकर उपस्थित करत आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आता पावसाळा हा तोंडावर आलेला आहे आणि नालेसफाईच्या कामांच्या नियोजनानुसार मुंबईत पावसाळ्यापूर्वी 80% आणि पावसाळ्यात 10% अशी पावसाळा संपल्यानंतर 10% अशा 3 टप्प्यात छोट्या आणि मोठ्या नाल्यातील गाळ काढला जातो। मात्र महापालिकेने यंदा ही कामे लवकर व्हावीत यासाठी 23 कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी तसेच इतर ज्या नद्या आहेत त्या पात्रातील गाळ काढण्याची कामे दिलेली आहेत। मात्र आपण जर आता पाहिलं तर फक्त 12% नालेसफाई झालेली आहे। इतर जी उर्वरित राहिलेली नालेसफाई आहे ती कधी होणार असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पालिका तब्बल 395 कोटी रुपये या नालेसफाईवर खर्च करते। मात्र आपण जर पाहिलं तर पावसाळा अगदी तोंडावर आले असताना 12% नालेसफाई झालेली आहे। इतर जी उर्वरित नालेसफाई राहिलेली आहे ती कधी होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि याच हलगर्जीपणामुळे येणाऱ्या काळामध्ये जो पावसाळा असेल त्या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांची पुन्हा तुंबई होणार का असा देखील महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबई महापालिका आयुक्त आता यावर काय ऍक्शन घेतात हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र कंत्राटदारांच्या या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय। करण, नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।